नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालय मुंबई याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर कालच हा वेळापत्रक आलेला आहे आणि आज मी हा व्हिडिओ बनवतेय. तर प्लीज फ्रेंड्स, आपल्या YouTube चॅनलवरती आपण सर्व 10th पास वरती ज्या काही गव्हर्नमेंट जॉब्स असतात त्याबद्दल आपण अपडेट देत असतो आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्ससुद्धा कव्हर करत असतो. तर जर का तुम्ही तुमच्यापैकी कोणत्या स्टुडंटनी कामगार आयुक्तालय मुंबईसाठी अर्ज केला असेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. तर वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. 29/7/2026 हे आपली एक्झाम डेट असणार आहे. 2 दिवस ही एक्झाम असेल, 29 तारीख आणि 30 तारीख आणि 29 जुलै. 7वा महिना आहे आणि जुलै. 29 जुलै, जास्त दिवस राहिलेले नाहीयेत आणि एका दिवसामध्ये 3 शिफ्ट होतील. शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3. तर पहिल्या शिफ्टमध्ये लेखपाल आणि निरीक्षण यांची एक्झाम होईल आणि इथे वेळसुद्धा दिलेली आहे. तर तुमच्या शिफ्टनुसार तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे ते इथे पाहावं आणि तुमची वेळ कोणती आहे, तुमचा डे कोणता आहे ते पाहून तुम्ही परीक्षा केंद्रावरती हजर राहावं. तर फ्रेंड्स, आपण आपल्या YouTube चॅनलवरती जोपर्यंत 29 तारीख आणि 28 तारखेपर्यंत आपण एक सीरीज स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. तर मी PYQs वगैरे सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स येऊ शकतात ते तुम्हाला कळेल. तर इथे आपण वेळापत्रक पाहिलेलं आहे. तर 30 तारखेला पण 3 शिफ्ट होतील. दोन्ही दिवस 3-3 शिफ्ट होतील आणि इथे पद पाहू शकता तुम्ही आणि इकडे वेळ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकीच माहिती पाहणार होतो. तर अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.